हार्दिक हार्दिक शुभेच्छा. समीर, एक नावाजलेला खेळाडू, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं तुझी ओळख जी आहे ती एक चांगला कॅप्टन म्हणून. तर सांगितलेलं आहे त्यांनी की आम्ही जवळजवळ 50-1 धावापर्यंत मजल मारू. सॉरी, तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करू 40 ते 45 किंवा 50. तुम्हाला काय वाटतं फलंदाजी करत असताना या 5 षटकांमध्ये या मैदानावरती आणि या विकेटवरती किती धावा झाल्या पाहिजे? 60+ स्कोर होणे अपेक्षित आहे. 60+ जर स्कोर झाला तर आमची गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे आम्ही रोखू शकतो त्यांना. 60+ होण्यासाठी आपल्याकडे असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्यावर तुम्ही भरोसा कराल किंवा ते फलंदाज 60+ स्कोर इथे मारू शकतील? मंदार, गणेश, सर्वेश आहे, अमित आहे. आणि थोडक्यात आमचे ॲडव्होकेट सुजयजी आणि त्याचप्रमाणे आकाशजी राणे जे मुख्य आयोजक आहेत यांच्याबद्दल काय बोलाल? एक उत्कृष्ट असं आयोजन आहे आणि इथे खेळायला संधी भेटले त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. तर आपण वळणार आहोत आता खऱ्या अर्थानं या पहिल्या सामन्यामध्ये. दोन्ही संघ नायकांना मी बोलतं केलेलं आहे. हळूहळू का होईना आपण पाहतोय एक बोलण्याची सवय त्यांना लागावी आणि आपले जे एक्सप्रेशन आहेत ते जाहीर करावे असा या छोट्याशा मुलाखतीमधील अर्थातच हेतू आहे. तर मी विनंती करतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला की आपण लवकरात लवकर मैदानामध्ये जायचं आहे आणि एका लाईन मध्ये जावं अशी विनंती असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण ज्या वेळेस जो नजारा पाहतो तोच नजारा पुन्हा एकदा आपण आपल्या या टेनिस क्रिकेटमध्ये किंवा ती शिस्त आपण लावून घेऊया. एका लाईन मध्ये आपण सर्वांनी मैदानामध्ये प्रवेश करावा आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवावं. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आपणास विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठाकडे यावं. आमचे डीजे मास्टर लवेश, त्याचप्रमाणे संघ मालक पंकज पाटील मॅन फ्रॉम बोरिस यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. आपण पाहतोय संगमेश्वर मुळे या संघाच्या संघ नायकानं नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि अगदी एका लाईन मध्ये सरळ रेषेमध्ये मैदानामध्ये प्रवेश करतायत. एक सुंदर हे दृश्य, त्याचप्रमाणे एक शिस्त आपल्या अंगी बाळावी यासाठी हा केलेला प्रयत्न. त्याच वेळेस आपण पाहतोय दोन्ही पंच सुद्धा मैदानामध्ये प्रवेश करत आहेत. श्री पुरुषोत्तम भगत मॅन फ्रॉम थेरोंडा आणि त्यांचे साथी श्री राम हाले मॅन फ्रॉम थेरोंडा. एक तटस्थ भूमिका इथे घ्यावी यासाठी आपण पाहतोय दोन्ही पंच आपण एक वेगळ्या गावातून वेगळ्या शहरातून त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय ॲडव्होकेट सुजय घरतजी आणि त्याचप्रमाणे आकाशजी राणे. या दोघांचं स्वप्न आपण पाहतोय इथे त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यांनी स्वतःची जी एक आवड आहे, क्रिकेटवरती असलेलं नितांत प्रेम आहे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्य करत असताना सर्व खेळाडूंना एकत्र करणं असेल, एकजूट असेल, एक संघ बांधणं असेल, हे फार महत्वाचं असतं. आणि क्रिकेट अर्थातच त्यासाठी एक सुंदर असं प्लॅटफॉर्म आहे, व्यासपीठ आहे. क्रिकेटचा खेळ हा आपल्या सर्वांच्या आवडीचा खेळ, ज्या खेळावरती आपण नक्कीच खूप प्रेम केलेला आहे, ज्या खेळानं आपल्याला अक्षरशः भारावून सोडलेला आहे किंवा वेड केलेला आहे, अर्थात असा हा खेळ. तसं पाहिलं तर हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून
अर्थातच इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ म्हणून गणला जातो, ओळखला जातो, परंतु आपल्या भारतामध्ये कोणालाही जर लहान मुलांना विचारलं की आपला राष्ट्रीय खेळ कोणता, तर ते क्रिकेट हेच उत्तर देतील. तसं पाहिलं तर आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे, परंतु क्रिकेटची आवड आपण पाहतोय गल्लोगल्ली, गावोगावी, प्रत्येक शहरामध्ये, आणि लहान असतील, तरुण असतील किंवा म्हातारे असतील, या सर्वांमध्ये आपल्याला ही आवड पाहायला मिळते. आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये आता मात्र महिला सुद्धा मागे नाहीयेत. आणि याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते आयोजकांना जात असतं. प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या वेळेस आयोजक अशा स्पर्धा आयोजित करत असतात, स्वखर्चानं, स्वकष्टाच्या कमाईनं कमवलेले जे पैसे असतात ते या खेळाडूंवरती आणि आयोजकांवरती, आयोजनावरती खर्च करत असतात. आणि त्याच कारणास्तव एकापेक्षा एक खेळाडू आपण पाहतोय आपल्या या अलिबाग तालुक्यामध्ये निर्माण होत असतात. आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग तालुक्यातील तालुका ऑफ ज्या वेळेस लॉर्ड्स असतो, त्यावेळेस अलिबाग तालुक्यातील एक टीम जी होते ती एकदम दमदार होत असते. आणि बऱ्याच वेळा आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा पटकावलेलं आहे. आणि अलिबागचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नक्कीच क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये घुमतंय. तर सामना सुरू होतोय. 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे जे काही नियम आहेत, जे काही अटी आहेत, त्या कृपया आपण समजून घ्या. कंपल्सरी आपल्याला चेस करावं लागेल. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ असेल. 12वा खेळाडू आपला समालोचन कक्षामध्ये असणं अनिवार्य असेल. त्याचप्रमाणे चेंडू फुटला, गहाळ झाला, भिजला तर पहिल्या षटकामध्ये आपण नवीन चेंडू देणार आहोत, परंतु एक षटक झाल्यानंतर जुना चेंडू आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येईल. त्याचप्रमाणे चेंडू खेळत असताना फुटला तर जी काही क्रिया असेल ती ग्राह्य धरण्यात येईल, मग षटकार असो किंवा आउट असो. आणखी काही जे नियम आहेत, अर्थात सामना सुरू असताना कोणीही मैदानामध्ये प्रवेश करायचा नाहीये, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं गेलं तर मात्र जबाबदारी आपलीच असेल. सामना सुरू होतोय. मी प्रतीक वारडे आणि मयुरेश वारडे यांना विनंती करणार आहे. आमच्या मंडळाचे हे सदस्य आहेत, यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती काही सन्माननीय आणि आमंत्रित पाहुणे उपस्थित आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग सन्माननीय विनोद घरत, प्रतीक म्हात्रे, गौरीश घरत, मंगेश म्हात्रे, नितीन खाडे, मी या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय मयुरेश यांना. प्रतीक वारडे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय जे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत या सर्वांना आपण सन्मानित करावं, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. विनोदजी घरत, प्रतीक म्हात्रे, गैरीश घरत, मंगेश म्हात्रे, नितीन खाडे, धन्यवाद. आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आमच्या विनंतीस मान देऊन आपण इथे आलात त्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे बॉक्स क्रिकेटमध्ये एक लिजंड खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सन्माननीय रोहिदास म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी रोहिदास म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत करावं.
अशी विनंती करणार आहे। आमच्या मंडळाच्या वतीनं या सर्वांचं स्वागत केलं जात आहे। धन्यवाद। आणि मित्र हो, आपण या कोरोना कालामध्ये बऱ्याच लोकांना हाल सोसावे लागले आणि त्याच वेळेस चक्रीवादळाचा सुद्धा फटका बसला होता। तर चक्रीवादळामध्ये अहोरात्र मेहनत घेऊन ज्यांनी फार मोलाचं काम केलेलं आहे, विद्युत पोल असतील किंवा केबल्स असतील, हे काम फार महत्वाचं होतं। कारण बरेच गावं ही अंधारात होती आणि अहोरात्र ज्यांनी मेहनत घेतली आणि आपल्याला आपली सेवा जी आहे ती प्रोव्हाइड केली, ते सन्माननीय मंगेशजी गायकवाड, विलासजी बारंगुळे, उमेशजी म्हात्रे, मकरंद पाटील, रुपेशजी शेळके आणि सौरभजी माळी, या सर्वांना माझी विनंती असेल की माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल आणि या मैदानाच्या आसपास आपण कुठेही असाल तर आम्ही आपल्याला सन्मानाने व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय। फार महत्वाचं काम सर आपण केलं, नक्की आपल्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे। कारण एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे फार महत्वाचं काम जे आपण केलेलं आहे ते अगदी प्रशंसनीय काम आहे। आणि आपल्याला मोटिवेट करण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्याला पुन्हा एकदा अजून चांगलं काम करण्याची एक उर्मी यावी, यासाठी घेतलेली ही दखल असेल, आपला सन्मान असेल। तर वळूया आता मात्र मैदानाकडे। मैदानामध्ये आपण पाहतोय 8 धावा झालेले आहेत। आता जे काही प्रेक्षक आलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय, मैदानावरती चालू असलेला सामना संगमेश्वर मुळे विपक्ष, पंकज पाटील बोरिस पुरस्कृत, नागेश्वर आवास या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल हा संगमेश्वर मुळे या संघाच्या बाजूने लागला आणि सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले। 5 षटकांचा हा सामना सुरू झालेला आहे। दुसरं षटक सुरू आहे आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय। धन्यवाद। तो चलिए दोस्तों, सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, जहां पे श्रीकांत अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके राइट आर्म ओवर द विकेट ऑफ स्टंप के बाहर बट के अंपायर जी ने उसे व्हाइट करार दिया। व्हाइट के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलता हुआ, इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई रनों की संख्या जा पहुंची है 10 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। सलामी बल्लेबाज के रूप में गणेश और मंदार, गणेश के बल्ले से एक चौका हमें देखने को मिला। एक चौके की सहायता से गणेश खेल रहे हैं 8 रन बनाकर, जबकि मंदार खेल रहे हैं 1 रन बनाकर। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी बैकफुट पर, बहुत ही शानदार पुल यहां पे देखने को मिला, सक्सेसफुल पुल, वंडरफुल, बहुत ही शानदार स्ट्रोक और इसी के साथ गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। मंदार के बल्ले से निकलता हुआ ये पहला छक्का और इस छक्के की सहायता से मंदार पहुंचे 7 रन पर। 3 गेंदों का सामना किया है
रनों की संख्या 16 रन, 16 फॉर नो लॉस। सेकंड ओवर इन प्रोग्रेस। फिर से एक बार श्रीकांत पाटिल, इस मरतबा फिर से एक बार हवा के साथ खेला हुआ ये स्ट्रोक काउ कॉर्नर सीमारेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। बैक टू बैक 2 छक्के आने के बाद रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 22 रन। 4 गेंदें हो चुकी है। दूसरा ओवर प्रगति पर श्रीकांत पाटिल के रूप में। पहले ओवर में राकेश ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी के साथ शुरुआत की थी, मात्र 8 रन खर्च किए थे, मगर श्रीकांत पाटिल का ये ओवर थोड़ा सा महंगा घटता हुआ। राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार श्रीकांत, जी हां, जोरदार प्रहार किया और ये गेंद इस मरतबा लॉन्ग ऑन सीमारेखा के बाहर समालोचन कक्ष में 6 रनों के लिए। मंदार ने कमाल कर दिया है। बैक टू बैक 3 छक्के मंदार के बल्ले से अचानक। जी हां, इस मतलब स्लोवर 1 गेंद। अब श्रीकांत के पास कुछ यहां पे बचा नहीं था, ऑप्शन नहीं था। देखिए हल्का सा अपील जरूर हुआ है। दोनों भी अंपायर आपस में बातचीत करते हुए कि हालांकि वहां पे क्या हुआ, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था या नहीं लिया था, इसके बारे में बातचीत करते हुए अपील तो जरूर हुआ है मंदार के लिए कॉट बिहाइंड द विकेट का। मगर इसके पहले लगातार 3 गेंदों के ऊपर 3 बैक टू बैक छक्के लगाने के बाद श्रीकांत पाटिल ने स्लोवर 1 गेंद फेंकी थी और उस स्लोवर 1 गेंद को परखने में नाकाम रहे थे। रनों की संख्या जरूर बताना चाहूंगा, 28 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 28 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। 30 गज का दायरा यहां से हटेगा। पहले ओवर में 8 रन, दूसरे ओवर में श्रीकांत ने खर्च किए हैं तकरीबन 20 रन। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, बहुत ही शानदार बल्लेबाजी नागेश्वर आवास पहले बल्लेबाजी करते हुए। उनके कैप्टन समीर पारकर ने कहा था कि हमारे बल्लेबाज कम से कम यहाँ पे 65 से 70 रनों का टारगेट रखेंगे और ये 65-70 रन बनाने की क्षमता हमारे बल्लेबाजों में है। और देखिए अपने कैप्टन के भरोसे के ऊपर खरे उतरते हुए मंदार गणेश खेल रहे हैं 8 रन बनाकर और मंदार 3 छक्कों की बदौलत खेल रहे हैं 19 रन बनाकर। अब तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज अपना निजी पहला और टीम की तरफ से अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं, जिन्होंने पहले ओवर में 8 रन खर्च किए थे। आणि तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण व्यासपीठाकडे जाणार आहोत। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय ॲडव्होकेट सुजयजी घरत यांना मी विनंती करणार आहे की आपण पुढे यावं, कारण ही फक्त क्रिकेटची स्पर्धा नाहीये, तर आपण ह्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या अनुषंगानं इथे काही सामाजिक बांधिलकी जी आहे आणि जे कर्तव्य आहे ते आपण इथे पार पाडणार आहोत। या समाजामध्ये असलेले दुर्बल घटक आणि त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य, आणि हे कर्तव्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे। या स्पर्धेचा मुख्य हेतू हे आपल्या गावातील, आपल्या परिसरातील
खेळाडूंना सपोर्ट करणं आहेत, परंतु आपल्या परिसरातील असलेले काही दुर्बल घटक आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं सहकार्याची गरज आहे. तर अशा दुर्बल घटकांमधील आपण पाहतोय एक जो मुलगा आहे ज्याचं नाव साहिल वर्तक आहे, तो खूप मेहनती आहे. काही छोटं मोठं काम करत असताना आपलं शिक्षण सुद्धा घेतोय आणि त्याच्या घरची काही थोडीशी खराब परिस्थिती पाहता आमच्या मुख्य आयोजकांनी विचार केलाय की त्याला आपण सहायता निधी देऊया आणि त्याला थोडासा आधार का होईना, कारण म्हटलं जातं बुडत्याला काडीचा आधार, तर असा आपण त्याला आधार देऊया. आणि मी सन्माननीय ऍडव्होकेट सुजय घरत यांनाच विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते जी काही निधी आहे, सहाय्य निधी, ती आपण सन्माननीय साहिल वर्तक यांना प्रदान करावी. कारण ही जी सहायता निधी असते, या निधीपेक्षा मॉरल सपोर्ट जो असतो फार महत्वाचा असतो. आपलं कोणीतरी आहे, आपल्या मागे कोणीतरी आहे आणि आपल्यासाठी कोणीतरी विचार करतंय, हा जो एक विश्वास निर्माण होतो आणि तो विश्वासाचा धागा फार महत्वाचा असतो. एक मोटिवेशन मिळतं, एक प्रेरणा मिळते आणि पुन्हा एकदा काहीतरी आपण करून दाखवण्याची जी एक उर्मी निर्माण होते ती इथे आपण पाहतोय, करण्याचा प्रयत्न करतोय. ते अर्थातच मैत्री चषक आणि मैत्री ग्रुप. मैत्री चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय आकाशजी राणे आणि सन्माननीय ऍडव्होकेट सुजयजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण ही सहायता निधी दिलेली आहे. धन्यवाद. तर वळूया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. मैदानामध्ये पहिला गडी बाद झालेला आहे गणेशच्या स्वरूपात आणि तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातील एक मात्र चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 30 धावा. तो चलिए दोस्तों, तीसरे ओवर की एक अंतिम गेंद शेष बची हुई. गेंदबाज राकेश बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए इस ओवर में उन्होंने 5 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं और एक बल्लेबाज को चलता किया है. साझेदारी यहाँ पे तोड़ते हुए राकेश बाएं हाथ से ओवर द विकेट. बहुत ही बढ़िया गेंद, बैकफुट पर जाकर इनसाइड आउट खेलने की कोशिश थी समीर पारकर की, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, क्योंकि टप्पा खाने के बाद गेंद उछलती हुई विकेट कीपर के दस्तानों में जा रही थी. उसके साथ छेड़खानी करने की कोशिश की थी समीर पारकर ने, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था. देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 30 रन यानी 10 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, जो कि काफी नहीं होगा, क्योंकि हम देख सकते हैं ये मैदान बल्लेबाजों के लिए बहुत ही नंदनवन कहा जाता है. बल्लेबाजों के लिए पैराडाइज विकेट यहाँ पे कही जाती है और इसका ब्यौरा और इसका उदाहरण हम सभी ने कल देखा. यहाँ पे बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी अबू ने और उसी के साथ अन्य बल्लेबाजों ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए अपने टीम को योगदान दिया था. इस बीच नए गेंदबाज सुदर्शन अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं. 5 ओवर का ये मुकाबला 30 गज का दायरा हटने के बाद अब फील्ड पूरी तरीके से फैलाई जा चुकी है. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉन्ग ऑन. 5 फील्डर ऑन साइड की दिशा में जबकि 4 फील्डर ऑफ साइड की दिशा में. बिहाइंड द विकेट एक फ्लाई स्लिप और उसी के साथ एक शॉर्ट कवर, एक लॉन्ग ऑफ में फील्डर हमें नजर आता हुआ. उसी के साथ एक मिड ऑफ भी लिया है, यानी 3 फील्डर 30 यार्ड सर्कल के अंदर, 30 गज के दायरे के अंदर सुदर्शन. जबकि स्ट्राइक एंड पर धुआंधार बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं बल्लेबाज मंदार, जिन्होंने बैक टू बैक 3 छक्के लगाकर एक दबदबा निर्माण किया है, गेंदबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव निर्माण किया है. जी हाँ, मंदार ने ओवर पिच गेंद जैसे ही देखी उस गेंद के ऊपर टूट पड़े. लाजवाब स्ट्रोक था. हवाई सफर करते हुए गेंद फिर से एक बार काउ कॉर्नर सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. धन्यवाद डीजे. मंदार के बल्ले से निकलता हुआ ये चौथा छक्का. आज मंदार अलग ही मूड में नजर आ रहे हैं.
आज मंदार रौद्र रूप धारण करके आए हैं, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। जी हाँ, इसमें तब अच्छी गेंद थी, एक कोण बनाने का प्रयास था गेंदबाज सुदर्शन का। गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी उछलती हुई ऑफ स्टंप के बाहर निकल गई थी। जिस तरीके से अनिल कुंबले गेंदबाजी करते थे, एक कोण बना रहे थे, राइट आर्म राउंड विकेट आकर ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद जाती थी उनकी। जी हाँ, देखिए उसी तरह से नजारा, मगर इस मरतबा ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा ही बाहर भटकने के बाद अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ, और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या 41 रन, सॉरी 37 रन हो चुके हैं, 37 रन हो चुके हैं। जी हाँ, इस मरतबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक कारपेट के सहारे खेला हुआ, मगर खराब फील्डिंग लॉन्ग ऑन की दिशा में, दो पैरों के बीच में से गेंद फरार होती हुई, दो पैरों के बीच में जो दरार थी उसमें से गेंद फरार हो गई है सीमारेखा के बाहर 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। देखिए तकदीर जब अपने साथ हो तो कुछ भी घट सकता है। एक जहां पे 1 रन मिलने की संभावना थी, वहां पे 4 रन मुफ्त के यहाँ ऑफ स्टंप के बाहर पहले ही आ चुके थे, और इसी वजह से जो एक रेंज होती है वो बढ़ गई थी, और इसी वजह से अंपायर जी ने भी वाइड करार नहीं दिया। अगली गेंद सुदर्शन, जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप पर यॉर्क करने का प्रयास किया था, काफी हद तक सफल भी रहे थे। बल्लेबाज के पास कोई ऑप्शन नहीं था, हालांकि हेलीकॉप्टर चलाने की कोशिश की थी, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई, मगर नजदीकी फील्डरों में कोई भी फील्डर मौजूद नहीं था। उसका फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने, और 1 रन मुकम्मल करते हुए अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया है 42 रन। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। अब अंतिम ओवर प्रगति पर, तकरीबन यहाँ पे 10.50 के औसत से रन बन रहे हैं, जो कि काफी नहीं होगा, मगर एक खुशखबर बल्लेबाजी करने वाली टीम अर्थात नागेश्वर आवास के लिए यह है कि उन्होंने मात्र 1 विकेट खोया है। समीर पारकर उनके कैप्टन अभी भी जीवित हैं, स्ट्राइक एंड पर अब बल्लेबाजी करने का मौका मिलेगा, और अब ये स्लॉग ओवर है। अब उनकी मानसिकता भी पूरी तरीके से बड़े स्ट्रोक खेलने की होगी, और इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन आएंगे ऐसी संभावनाएं जरूर होगी। मगर क्या गेंदबाज यहाँ पे उनकी संभावना और उनके सपनों को चकनाचूर करेंगे? क्या यहाँ पे फिर से एक बार अच्छी गेंदबाजी करते हुए वापसी करेंगे? इस ओवर, ये ओवर बहुत ही क्रूशल होगा, ये ओवर बहुत ही इंपॉर्टेंट होगा। इस ओवर में अगर 4-5 रन ही खर्च करते हैं अंतिम ओवर में गेंदबाज, तो ये मैच संगमेश्वर मुड़े को जीतने के लिए बहुत ही आसान हो जाएगा। मगर इसी ओवर में अगर ज्यादा से ज्यादा रन खर्च करते हुए गेंदबाज नजर आए, तो ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में भी जा सकता है। हालांकि इस मैच में 5 ओवर के इस मैच में अगर जीतना है तो कम से कम 55-60 रन तो स्कोर बोर्ड पर बनने लाजमी हो चुके हैं, क्योंकि हम देख सकते हैं कि खुला हुआ ये मैदान है, कोने कोने में, चारों कोने में यहाँ पे चौका या छक्का लगा सकते हो। थोड़ी सी गलती विकेट कीपर की भी होती है तो यहाँ पे सीधा 4 रन मिलेंगे, और इसका ब्यौरा, इसका उदाहरण हमने अभी अभी देखा था। जी हाँ, खड़े खड़े उस गेंद को खेल दिया था कवर पॉइंट की दिशा में, बैकवर्ड पॉइंट में फील्डर मौजूद थे, मगर गेंद दनदनाती हुई निकल गई, स्वीपर कवर सीमारेखा के बाहर 4 रनों के लिए।
धन्यवाद डीजे। मंदार के बल्ले से निकलता हुआ ये पहले ही गेंद के ऊपर एक चौका। मंदार बहुत ही सुलझी हुई पारी यहाँ पे खेल रहे हैं अपने टीम के लिए। जिम्मेदारी की पारी में कहूंगा, अपनी टीम को संभाला दिया है उन्होंने। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद थी, मगर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद पूरी तरीके से मिस हो गए। यू मिस, आई विल डेफिनेटली हिट। इस तरह से यहाँ पे साफ बोल हुए खंबा उखाड़ दिया मंदार का। मंदार बैक टू द पैवेलियन। धन्यवाद डीजे। और इस बीच नए बल्लेबाज प्रणय मैदान पर नमूदार होते हुए। पहली गेंद के ऊपर जरूर चौका लगाया था मंदार ने, मगर दूसरी ही गेंद के ऊपर उनका खंबा उखाड़ दिया था। 46 रन हो चुके हैं पहले बल्लेबाजी करते हुए पंकज पाटिल पुरस्कृत नागेश्वर आवास के। फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, खड़े खड़े बहुत ही अच्छा स्ट्रोक था, मगर इस मर्तबा वाइडिश लॉन्ग ऑफ के फील्डर को ढूंढ लिया था। गैप ढूंढने में कामयाबी नहीं थी और इसी वजह से एक ही रन पर बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या 47 रन। अब यहाँ पे नागेश्वर आवास थोड़े से पिछड़ते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि 5 ओवर का ये मुकाबला है। 5 ओवर में कम से कम 60 रन या 65 रन हम बनाएंगे। जो एक उनका इरादा था, वो इरादा यहाँ पे थोड़ा सा मुझे जी हाँ, इस मर्तबा अजीबो गरीब अपने ही अंदाज के साथ उस गेंद को खेल दिया था डीप स्क्वायर लेग के दिशा में। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में। रिस्क उठाया था यहाँ पे समीर पारकर ने। स्ट्राइक एंड पर आना चाहते थे, क्योंकि वो जानते हैं कि यहाँ पे अंतिम ओवर जारी है और अंतिम ओवर की 2 गेंदें मात्र शेष बची हुई है। इन 2 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन यहाँ पे बनाने होंगे, वरना यहाँ पे थोड़ा सा मुश्किलों का सामना करना पड़ेगा। इन 2 रनों के साथ रनों की संख्या 49 रन, 49 रन ऑन स्कोर बोर्ड। सुजल, जी हाँ, सुजल की मैं तारीफ करना चाहूंगा। इस बीच अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। टप्पा खाने के बाद गेंद लेग स्टंप को छोड़कर निकल गई थी। हालांकि उस गेंद को खेलने का प्रयास जरूर किया था समीर पारकर ने, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। 1 रन यहाँ पे मुफ्त का मिलेगा और इस 1 रन के साथ रनों की संख्या 50 रन। आधा शतक स्कोरबोर्ड पर लग चुका है, मगर आधा शतक से यहाँ पे काम नहीं बनेगा। जी हाँ, बड़े स्ट्रोक की दरकार। जोरदार प्रहार तो किया है, मगर लॉन्ग ऑन की दिशा में बहुत ही बढ़िया कैच। और इसी के साथ समीर पारकर बैक टू द पैवेलियन। धन्यवाद डीजे। सुजल ने इस ओवर में 2 बल्लेबाजों को चलता किया है और कुछ हद तक रनों की संख्या के ऊपर अंकुश यहाँ पे लगाया। पहली गेंद के ऊपर चौका आने के बाद ऐसा लगा था कि कम से कम 15-20 रन इस ओवर में जरूर आएंगे, मगर सुजल ने सभी मनसूबों पर यहाँ पे पानी फेर दिया है। जी हाँ, सुजल की फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद बल्लेबाज को चगाती हुई विकेट कीपर के दस्तानों में और रनआउट के रूप में और एक बल्लेबाज मैदान से बाहर आएंगे। 5 ओवर की समाप्ति हो चुकी है। पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या 50 आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज।
आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या, परंतु दुसरं षटक श्रीकांतने जे टाकलं होतं ते खूपच खर्चिक षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं. तिसऱ्या षटकामध्ये राकेश याने पुन्हा एकदा पुनरागमन केलं. चौथ्या षटकामध्ये सुद्धा फलंदाजी करणाऱ्या संघासाठी चांगलं षटक गेलं, कारण 12 धावा त्या षटकामध्ये सुदर्शन या गोलंदाजानं खर्च केल्या होत्या. परंतु खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल ते सुजल याचं, कारण सुजल यानं शेवटचं षटक जे टाकलं त्याच्यामध्ये त्याने 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला आणि तिसरा गडी धावबाच्या स्वरूपात बाद झाला आणि फक्त 8 धावा त्यानं या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. एकूणच आपण पाहतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 51 धावांची गरज. तसं पाहिलं तर या मैदानावरती अगदी सोपं असं हे आव्हान, कारण या मैदानावरती बऱ्याच खेळाडूंनी जबरदस्त फलंदाजीचा नजराणा पेश केलेला आहे. अर्थात आपण आता जर पाहिलं तर मंदार याने सुद्धा जबरदस्त कामगिरी केली, शानदार फलंदाजी केली. 35 धावा ठोकल्या त्यानं आणि त्याच्यामध्ये 4 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. 2 चौकार होते मंदार याच्या बॅट मधून निघालेले, 2 चौकार आणि 4 षटकार. तर एकूण 35 धावांचा हिस्सा आपण पाहतोय तो फक्त मंदार याचा आहे आणि बाकी जे फलंदाज होते ते थोडेसे इथे नाकाम राहिलेले आहेत. आणि याच कारणास्तव आपण पाहतोय फक्त 50 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. परंतु या 50 धावा गोलंदाज नक्कीच रोखणार, कारण त्यांच्याकडे चारही गोलंदाज जे आहेत ते अगदी परफेक्ट आहेत, चांगल्या प्रतीचे आहेत, उत्तम दर्जाचे आहेत. परंतु आज नक्कीच त्यांची सुद्धा कसोटी लागेल, त्यांचा सुद्धा इथे एक कस लागणार आहे, कारण 50 धावा या मैदानावरती रोखणं तितकंसं सोपं सुद्धा नाहीये. परंतु हीच तर क्रिकेटची खरी गंमत आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नसतं. फलंदाजांना रोखायचं असतं आणि आपल्याकडे असलेली कला, आपल्याकडे असलेलं कौशल्य आणि गुणवत्ता याचा काहीसा मेळ साधावा लागतो. तर बघूया पुन्हा एकदा या मैदानावरती काय घडतंय. मैदानावरती सामना सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना घेऊन जातोय माझे साथी समालोचक निशांत पाटील यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद यासिन सर. एक मंडळातर्फे निवेदन आहे. अनाउन्समेंट करतो, यापुढे होणारा सामना गावदेवी गोंधळपाडा विरुद्ध शिवसाई मापगाव. दोनही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय, आपण नाणेफेक करण्यासाठी टॉक्स बॉक्स मध्ये यायचं आहे. गावदेवी गोंधळपाडा विरुद्ध शिवसाई मापगाव. मैते चषक वर्सोली पर्व दुसरं. येथे आलेले सर्व राजकीय, सामाजिक आणि कलाक्रीडा क्षेत्रातून आलेले दिग्गज मान्यवर, तसेच या स्पर्धेचे केंद्रबिंदू सर्व रसिक प्रेक्षक आणि सर्व संघातील खेळाडू, या सर्वांचं मी निशांत पाटील फ्रॉम खानाव अलिबाग सहर्ष स्वागत करतोय. आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा अर्थात मायबोली मराठी मधून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आज खऱ्या अर्थानं मित्रांनो पाहायला गेलं तर आजची तारीख 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी म्हणजे मित्रांनो आज मराठी राजभाषा दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. कवी कुसुमाग्रज. आज आपण जर बघितलं तर मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र. मराठीला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर वलटूर मैदानाकडे पहिल्या षटकाचा खेळ ज्यावेळेस समाप्त झाला त्यावेळेस 5 षटकांमध्ये 50 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 51 धावांचं लक्ष्य आहे. ते म्हणजे फलंदाजी करणारा संघ संगमेश्वर मुळे या संघासमोर. आपण कालच्या दिवसाचा जर ऍव्हरेजली स्कोर बघितला तर 5 षटकांमध्ये जवळपास 70 ते 80 धावा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. तर आज आपण बघितलं तर येणारी 5 षटकं आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. या ठिकाणी या मंडळाचं मी खऱ्या अर्थात नक्कीच कौतुक करेन, कारण येथे येणारा प्रत्येक निर्णय हा आंतरराष्ट्रीय नियमानुसार आहे. त्याबद्दल मी नक्कीच आभार व्यक्त करतो, कारण मी बऱ्याच ठिकाणी जातो त्या ठिकाणी बरेचसे असे जे नियम आहेत
जे काल त्यासाठी एक यासिन सरांनी चांगला शब्द वापरला, जे गावठी नियम आहेत त्यांना कुठेतरी लगाम लागावा आणि जे ओरिजिनल नियम आहेत ते मात्र लागू व्हावेत। या अनुषंगानं कंपल्सरी चेसिंग आहे, याची मात्र सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। तर सामना स्टार्ट होते 30 षटक आपण पाहू शकाल, पॉवर प्ले ते षटक आहे। 30 षटकाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील, त्यातील एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल तो म्हणजे स्काउ कॉर्नर, आणि एक क्षेत्ररक्षक आपण बघितला तर तो आहे बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग। असंही मात्र क्षेत्राची व्यूहरचना आहे। गोलंदाज षटक क्रमांक पहिले घेऊन येतोय सर्वेश। कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर अंतिम 3 मध्ये श्राव्या 11 एकविरा थळ या संघाने मात्र धडक मारलेली आहे। आज कोणता संघ मात्र त्या अंतिम 3 मध्ये जाणार, सामना स्टार्ट होतोय, पंचांचा इशारा येतोय, पहिलं षटक घेऊन येतोय सर्वेश। पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी हल्लाबोल पाहायला मिळतोय, अगदी वाऱ्याची साथ देखील या ठिकाणी, हवेची साथ देखील या फलंदाजाला मिळते आणि पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त सुरुवात। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। संगमेश्वर मुळे या संघासाठी याहून चांगली सुरुवात काय असेल? अगदी पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी षटकार लागल्यानंतर आता मात्र उर्वरित 5 चेंडू कशा पद्धतीने टाकायचे हा नक्कीच मोठा प्रश्न गोलंदाजाला पडला असेल। परंतु गोलंदाज मित्रांनो सलामीचा आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, त्याच्यामध्ये कौशल्य आहे, तो नक्कीच या ठिकाणी आपली गुणवत्ता वापरेल। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडून बॅटचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये आणि संयम कुठेतरी सुटला, फलंदाज बाद। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। काल सुद्धा मित्रांनो मी म्हणालो होतो, राजकारण आणि क्रिकेट यामध्ये देखील डावपेच असतात, ते कशा पद्धतीने खेळायचे, त्यावर कोणत्या प्रकारची ऍक्शन घ्यायची हे प्रत्येकाच्या हातात असतं। कारण क्रिकेट मित्रांनो असा एकमेव खेळ आहे, या खेळामध्ये आपण सिच्युएशन समजून या ठिकाणी खेळलं गेलं पाहिजे। पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कदाचित या ठिकाणी एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं असतं तर कदाचित आपली विकेट सुद्धा सेव्ह राहिली असते आणि आपण अजून जास्त सहकार्य आपल्या संघासाठी करू शकला असतो। परंतु मित्रांनो हीच तर खासियत आहे, पॉवर प्लेचं षटक असतं आणि त्या षटकामध्ये प्रत्येक फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु कुठेतरी संयम असणं देखील तितकंच गरजेचं आहे। तो संयम मात्र या ठिकाणी या फलंदाजाकडनं पाहायला मिळाला नाही आणि आपली मात्र विकेट गमावून बसला। नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय राकेश आणि श्रीकांत अशी मैदान जोडी आहे फलंदाजांची। 51 धावांचं लक्ष्य आहे, षटक क्रमांक पहिले सुरू आहे। अगदी गोलंदाज मी अगोदरच म्हणालो की सलामीचा गोलंदाज म्हणजे नक्कीच गुणवत्ता ठासून भरलेली आहे आणि पुरेपूर या ठिकाणी आपला दर्जा सर्व रसिक प्रेक्षकांना दाखवत असताना जबरदस्त अफलातून या ठिकाणी लेट कट फटका, चेंडू जाते पुन्हा एकदा स्क्वेअर थर्डमॅनच्या दिशेनं, दणदणीत चौकार। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। गावदेवी गोंधळपाडा विरुद्ध शिवसाई मापगाव आपल्यासाठी अंतिम पुकार असेल। या स्पर्धेचा एक गोंधळपाडा संघाचा संघनायक आलेला आहे, तर शिवसाई मापगाव आपण जर आला नाही तर कदाचित पेनल्टीला सामोरं जावं लागेल, तर लगेच कृपया सहकार्य करा। संघाची धावसंख्या 10, षटक क्रमांक पहिले चालू आहे। गोलंदाज आपण बघितलं तर सर्वेश आहे, एक गडी जरूर बाद केला, परंतु उर्वरित 2 चेंडूवर एक षटकार आणि चौकार देऊन मात्र 10 धावा खर्च केल्या। जिंकायचा असेल तर येणारा प्रत्येक चेंडू हा विचारपूर्वक टाकावा लागेल। तर आपण पाहायला गेलो तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी प्रत्येक निर्धाव चेंडू कशा पद्धतीने काढायचा ही खरी अर्थात कसरत असते गोलंदाजाची। पुन्हा एकदा जबरदस्त क्लासिकल फटका, प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक, चेंडू जाते पुन्हा डीप कव्हरच्या दिशेनं, दणदणीत चौकार। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। त्याच्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं या फलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल। आपल्यामध्ये असलेला क्लास या ठिकाणी सर्व
रसिक प्रेक्षकांसमोर दाखवतोय, कारण मी नेहमीच मित्रांनो म्हणत असतो, या आधुनिक जगामध्ये जगताना मित्रांनो क्वांटिटीला महत्व नाही तर क्वालिटीला महत्व आहे, आणि क्वालिटी आपण पाहू शकाल अर्थात फलंदाज श्रीकांतच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक आहे. आपण बघितलं तर जवळपास 2 क्षेत्ररक्षक जर सोडले तर बाकी सर्व क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि त्याचाच फायदा घेत संपूर्ण चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका बॅट ठिकाणी घेऊन चेंडू जातोय फाईन डिकच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमा पार चौका. धन्यवाद डीजे मास्टर. मी का चौकफेर फटकेबाजी म्हणालो याचं उत्तम उदाहरण, कारण 3ही चौकार सलग मारलेले आणि 3 चौकार आपण बघितलं तर पहिला चौकार आला होता आता थडव्यांच्या दिशेनं, दुसरा चौकार आला होता कव्हरच्या दिशेनं, तिसरा चौकार आपण बघितला तर फाईन लेगच्या दिशेनं. अशी मात्र चौफेर फटकेबाजी फलंदाज आपण पाहू शकाल श्रीकांत याच्या माध्यमातून पाहायला मिळते. जरी मित्रांनो रोहितची विकेट गेली असेल तरी माझा मी नैसर्गिक खेळ या ठिकाणी खेळणार आणि याच अनुषंगाने या दृष्टीनं मात्र चांगले प्रयत्न करत असताना फलंदाज श्रीकांत. षटकातील शेवटला एक चेंडूचा खेळ मात्र बाकी गोलंदाज सर्वेश. पुन्हा एकदा जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंटला, आणि या चेंडू फक्त आणि फक्त 1 धाव जमा होईल आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं संपण्याची घोषणा येते. ते म्हणजेच पंच पुरुषोत्तम भगत यांच्याकडनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीत आपण संघाची धावसंख्या बघितली तर 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 19 धावा लागते धावफलकावरती. 51 धावांचं लक्ष आहे. आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या आहेत, म्हणजे येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 येणारे 24 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. ते म्हणजे संगमेश्वर मुळे संघाला चांगली सुरुवात मिळवावी लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर सर्वेशने जरूर रोहितला बाद केलं, पण उर्वरित आपण जर चेंडूंचा विचार केला तर 3 चौकार आणि 1 षटकाराच्या समवेत या ठिकाणी 19 धावा खर्च केल्या. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. कालचा क्वार्टर फायनलचा सामना देखील आपण बघितला. त्या सामन्यामध्ये देखील 24 चेंडू मागे 36 धावांची गरज असताना त्या धावा नक्कीच सेव्ह केल्या होत्या, डिफेन्स केल्या होत्या. ते म्हणजेच संघ एक वेळा थळ या संघानं. तर या ठिकाणी तेच दृश्य पाहायला मिळते. जोरकस फटका या ठिकाणी आपण बघितलं. पहिल्या चेंडूवर हल्ला बॉल परंतु एलिव्हेशन ऍक्युरेट आहे. चेंडू सीमा पार षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद. 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अगदी आपण पाहिलं स्वयं चेंडूचा इशारा धावसंख्येत अतिरिक्त 1 धाव जमा होईल. धावसंख्याची धावसंख्या आपण जर बघितले तर 26 धावा लागते ती धावफलकावरती. 51 धावांचं लक्ष आहे. जवळपास अर्धी धावसंख्या या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे संगमेश्वर मुळे संघानं. पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटनी मारण्याचा प्रयत्न. जोरकस आपेल बियॉन्ड बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी या सेन्सर दोनही गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण दोनही गोलंदाजांना पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्यांनी विकेट घेतलेली आहे. मित्रांनो ह्यालाच म्हणतात कमबॅक, ह्यालाच म्हणतात या ठिकाणी मात्र प्रयत्न. कारण
मी काल सुद्धा म्हणालो होतो की योगेश पेंडकर यांनी जी मुलाखत दिली होती 10वी चषकामध्ये, त्या ठिकाणी मित्रांनो असं म्हणालो की प्रोफेशनल खेळाडू आणि साधे खेळाडू मित्रांनो यांच्यामध्ये काही फरक नसतो. प्रोफेशनल खेळाडूंची मित्रांनो एकच खासियत आहे की ते मात्र कठीण प्रसंगामध्ये चांगला खेळ करतात, त्यांची पॉझिटिव्ह थिंकिंग असते आणि त्याच कारणास्तव ते नामांकित होत असतात. त्याच्यामुळे तुम्ही देखील जर व्यवस्थित क्रिकेट खेळलात, या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिलीत तर नक्कीच तुमच्या देखील यश संपादन करू शकाल. आणि हेच चित्र आपण या मैदानामध्ये पाहतोय संगमेश्वर आवाज संघाकडनं, कारण दोनही अगदी गोलंदाजांचे या ठिकाणी कौतुक करावं लागेल. षटकातील येणारे 4 चेंडू अजूनही बाकी. आपण बघितलं तर हे षटक देखील पॉवर प्लेचं आहे. 30 षटकाच्या बाहेर आपल्याला 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. त्यातील एक क्षेत्ररक्षक लॉंगनला पाहायला मिळतोय, एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर आणि एक डीप मिड विकेट. हा मात्र अगदी हलक्या तरी चेंडू खेळून काढला, सुरक्षित फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण जर बघितली तर जाऊन पोहोचेल 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 27 धावांची गरज, 27 धावा पूर्ण झालेल्या आहेत तर 24 धावेची गरज आहे. समीरने मात्र चांगला कमबॅक, पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर उर्वरित 2 चेंडू हे एक जबरदस्त ऑफलातून फेकलेले आहेत. येणारे 3 चेंडू मात्र कशा पद्धतीने टाकणार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिलं तर डावखोर फलंदाज आहेत राकेश. ऑन साइडला आपण क्षेत्ररक्षक पाहू शकाल, त्यातील एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि एक क्षेत्ररक्षक तो म्हणजेच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तैनात केला. 38 षटकाच्या आतमध्ये देखील आपण पाहू शकाल. हा देखील जस्ट क्लिअर फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट केला आणि कोणत्या प्रकारची धाव तर मात्र येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, सुरक्षित फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅटची कडा घेतली होती. चेंडू गेला होता शॉर्ट फाईंड क्षेत्रामध्ये, जोपर्यंत चेंडू फेकेल तोपर्यंत कोणत्या प्रकारची रिस्क घेण्याचा प्रयत्न, कोणत्या प्रकारची जोखीम घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाने केला नाहीये. कारण फलंदाज देखील या ठिकाणी जाणलेला आहे. आपले 2 विकेट्स या ठिकाणी गेले, त्याच्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही मिडल ऑर्डर वरती आहे आणि तीच जबाबदारी पूर्ण करत असताना फलंदाज राकेश. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 चेंडू मागे पाहूया कशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी साकारणार. आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा जातो डीप स्क्वेअरच्या दिशेनं, हवेच्या आगीच देखील या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी आपण बघितलं तर षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 33. 51 धावांचं लक्ष आहे, त्यातील 33 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. या ठिकाणी राकेशचं कौतुक करावं लागेल. अगदी हवेच्या अगेन्स्ट देखील या ठिकाणी षटकार मारणं फार कठीण असतं, परंतु नक्कीच अगदी एक जबरदस्त परफेक्ट टायमिंग या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. चेंडू सीमापार गेला 6 धावेसाठी. शेवटचा चेंडू या षटकातील तो म्हणजेच गोलंदाज समीर याचा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन, परंतु चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू जागीच थांबतोय, तोपर्यंत 22 स्वरूपात 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघितली 2 षटकांची सांगता 34 धावा लागतात धावफलकावरती. तर मित्र हो, आपण थोडा वेळ व्यासपीठाकडे जाणार आहोत. ज्यांनी खऱ्या अर्थानं चक्रीवादळात अहोरात्र मेहनत केली, मी ज्यांचा उल्लेख मगाशी केला होता ते सन्माननीय मंगेशजी गायकवाड हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करणार आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय आकाशजी राणे यांना की आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मंगेशजी गायकवाड यांचा सन्मान करावा, यांचा सत्कार करावा. एक सन्मान चिन्ह आणि त्याचप्रमाणे मायेची उबदार शाल आणि
एक प्रेमाचं प्रतीक अर्थात पुष्पगुच्छ देऊन आपण सन्माननीय मंगेशजी गायकवाड यांचा इथे सन्मान करतोय. धन्यवाद सर. असंच आपल्या या परिसरामध्ये आपले जे कर्तव्य आहे ते बजावत राहाल अशी अपेक्षा करतोय. कारण ज्या प्रकारे आपण काम केलं, आपलं स्वतःचं घर, आपल्या स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून समाजासाठी आपण अहोरात्र मेहनत केलीत, त्याबद्दल आपले पुनश्च हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार. त्यानंतर पुन्हा एकदा मी विनंती करणार आहे आकाशजी यांनाच की सन्माननीय विलाजी बारंगुळे यांचं आपण स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा, त्यांचा सत्कार करावा. हे या सर्व व्यक्ती अर्थात कार्यरत आहेत MSCB मध्ये, परंतु बऱ्याच वेळा आपण पाहतोय की गव्हर्नमेंट म्हटलं की त्यांची जी सेवा असते ती फार खराब असते, असं सर्वांना आपल्याला त्याचा प्रत्यय आलेला आहे. परंतु यावेळेस मात्र या सर्वांनी त्याच्या अगदी उलट काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी प्रशंसनीय काम करणारे विलासजी बारंगुळे, त्यानंतर उमेशजी म्हात्रे, त्यानंतर उमेशजी म्हात्रे यांचं सुद्धा आपण स्वागत करावं. आपण पाहतोय इथे सोशल डिस्टन्सिंग, त्याचप्रमाणे मास्क, सॅनिटायझर या सर्वांचा वापर आणि त्याची भेट सुद्धा इथे दिली जात आहे. सामाजिक कार्य, त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण जबाबदारी, त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्र या सर्वांचा आपण पाहतोय इथे मेळ आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद उमेश म्हात्रे, आपले सुद्धा मनपूर्वक आभार. त्यानंतर मी विनंती करणार आहे, मी संदीपजी घरत यांना विनंती करणार आहे की आपण पुढे यावं. सन्माननीय संदीपजी घरत यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मकरंद पाटील, आणखी एक आपले सहकारी ज्यांनी चक्रीवादळात अहोरात्र मेहनत केली आणि त्यांची दखल मैत्री चषकामध्ये आपण घेत आहोत, हे आपलं कर्तव्य सुद्धा आहे. मकरंद पाटील यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. धन्यवाद मकरंदजी, आपले सुद्धा मनपूर्वक आभार. फार छान काम आपण केलं. त्यानंतर सन्माननीय रुपेशजी शेळके यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. आणखी एक यानंतरची सत्कार मूर्ती असेल ती म्हणजे रुपेशजी शेळके. ही संपूर्ण टीम जी आपण पाहतोय, या संपूर्ण टीमने जे पडलेले पोल होते, जे पडलेली झाडं होती, त्याचप्रमाणे सर्व जी लाईन्स होत्या, केबल्स होत्या, त्या विस्कळीत झाल्या होत्या आणि सर्व समाज, सर्व गावं जी अंधारात होती त्यांना लवकरात लवकर सेवा कशी प्रोव्हाइड करण्यात येईल याचा विचार करून त्यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. मी यानंतर विनंती करणार आहे पुन्हा एकदा संदीपजी यांनाच, सौरभ माळी यांना आपण सन्मानित करावं. सन्माननीय सौरभ माळी हे सुद्धा त्या टीमचा एक भाग आहेत. त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना अर्थातच त्यांच्या कार्याला आम्ही ते सलाम करतोय, त्यांचा इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद माळी साहेब, आपले सुद्धा मनपूर्वक आभार. अशाच प्रकारे कार्यरत राहा, अशाच प्रकारे समाजाची सेवा करत राहा. नक्कीच आपली दखल घेतली जाईल. आणि त्याचप्रमाणे आणखी एक वायरमन आहेत संगपाल कांबळे. सध्या आपण पाहतोय नवीनच त्यांनी ड्युटी जॉईन केलेली आहे, त्यांचा सुद्धा इथे आपण सन्मान करणार आहोत. कारण ज्या प्रकारे ह्या संपूर्ण संघानं, या संपूर्ण टीमनं आपल्याला सपोर्ट केलंय, आपल्याला हेल्प केलेली आहे, संपूर्ण समाजाला मदत केलेली आहे आणि त्याची दखल बऱ्याच वेळा कोणी घेत नसतं, परंतु मैत्री चषकामध्ये आकाशजी राणे, त्याचप्रमाणे ऍडव्होकेट सुजयजी यांचे खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं की त्यांनी याची दखल घेतली. धन्यवाद मर्चंट साहेब. सर्वात प्रथम म्हणजे चक्रीवादळात अहोरात्र मेहनत घेऊन आपल्या वर्सोली गावामध्ये 32 पोल उभे करण्याचं जे काय कार्य केलेलं आहे ते आपल्या समोर बसलेल्या सर्व वायरमॅन यांनी केलेलं आहे. तर मैत्री चषक त्याची दखल घेत आहे आज आणि त्यांचा सन्मान करत आहे. त्याचप्रमाणे
आपल्या इथे या गावाला चेतन भोईर साहेब ज्युनियर इंजिनियर MSCB चे हे आपल्याला लाभलेले आहेत आणि ते आल्यापासून या वर्सोली गावामध्ये अगदी सुसंस्कृत काम, यथोचित काम, तात्काळ काम हे बघायला भेटतं. MSCB बोलल्यानंतर कधी काम होईल कधी नाही होणार ह्याचा आपण कधीच गॅरंटी घेत नाही, पण चेतन साहेब आल्यानंतर काम आजच, फोन आज आला काम आजच झालं पाहिजे असं त्यांचं एक मस्त उमदा वाक्य असतं नेहमीच. आणि त्यांचा आज आम्हाला इथे उपस्थिती भेटली ही आम्ही मैत्री चषक करणं खरंच त्यांचे आभारी आहोत. आणि तुम्ही दरवर्षी आमच्या या चषकाला येणार आणि उपस्थिती दर्शवणार हे तुम्हाला आम्ही वचनबद्ध राहतो. आणि त्याचप्रमाणे संदीप गरातांना मी नम्र विनंती करतो की चेतन भोईर साहेबांचं यथोचित स्वागत करावं आणि सत्कार करावा. सगळ्यांनी प्लीज टाळ्या वाजवा प्लीज. आणखी सुंदर असे ज्युनियर इंजिनियर असे आपल्याला लाभलेले आहेत वर्सोली गावासाठी. मनापासून सेल्यूट. धन्यवाद भोईर साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या वर्सोली मैत्री चषकला भेट दिलीत. धन्यवाद, खरंच मनापासून धन्यवाद. तुमचे आभार शब्दशः मानायला माझ्याकडे शब्दकोश नाही, पण तुमची सेवा ही अखंड अशीच चालू राहू द्या. वर्सोलीवरती असंच प्रेम राहून द्या. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे. यानंतर होणारा जो सामना आहे तो गावदेवी गोंधळपाडा विपक्ष शिवसाई मापगाव, दोन्हीही संघांचे संघनायक मी आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यावं. गोंधळपाडा संघाचे संघनायक येथे आलेले आहेत. शिवसाई मापगाव, चला कोणत्याही प्रकारचा उशीर करायचा नाहीये. शिवसाई मापगाव संघनायक, हा सामना संपण्यापूर्वी आपण टॉस बॉक्स मध्ये हजर असायला हवं, कारण आम्हाला आणि तुम्हाला सुद्धा वाटतं की कमीत कमी 5 षटकांचा सामना व्हावा. आपण या स्पर्धेमध्ये येतो कमीत कमी 5 षटकं आपल्याला खेळायला मिळावी, कारण आपण एंट्री फी भरत असतो. तर या सर्वांची जाणीव आम्हाला आहे, परंतु याची जाणीव आपल्याला असणं फार गरजेचं आहे. शिवसाई मापगाव संघाचे संघनायक येथे आलेले आहेत. गोंधळपाडा संघाचे संघनायक सुद्धा इथे आलेले आहेत. आपण जाणार आहोत बॉक्स मध्ये. मयुरेश वार्डे यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. आणि नाणेफेकीचा कौल गावदेवी गोंधळपाडा या संघाच्या बाजूने लागलेला आहे. मनपूर्वक तुमचं अभिनंदन. 5 षटकांचा सामना आहे. सर्वात प्रथम तुमचा निर्णय काय असेल? गोलंदाजी करण्याचा निर्णय प्रत्येक वेळेस बऱ्याच वेळा आपल्याला घेत असताना आपण पाहतो, याचं खास कारण काय? कारण तसं काय नाही, कारण की इथे चेस होऊ शकतो, स्कोर किती पण डिपेंड करणं मुश्किल आहे इथं. तर आता प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे. 5 षटकांमध्ये किती धावांवरती रोखायचा प्रयत्न असेल आपला? 50 धावा जर झाल्या तर तुम्ही सहज बनवू शकता असा तुमचा एक अंदाज आहे. मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा. तर आता मात्र तुम्ही इथे नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर फलंदाजी करणार आहात. 5 षटकांमध्ये किती धावा जमवाल? 60 प्लस करण्यासाठी अर्थात तुम्ही करणार आहात. तुमचे असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्यावरती विश्वास असेल की हे 60 प्लस अगदी सहज आपण बनवू शकता? साई आहे, विशाल, हितेश, अक्षय आहे, हितेश आहे. आणि त्याच वेळेस आपण पाहतो इथे एक सुंदर आयोजन आहे. मैदान जबरदस्त आहे. खेळपट्टी आहे ती सिमेंटची आहे. याबद्दल काहीच मनोगत? आयोजन तर खूपच सुंदर आहे. आम्ही लास्ट टाइम पण आलेलो इथे आणि यावर्षी खूप सुंदर आयोजन, खेळायला खूप मजा येते. धन्यवाद. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवावं अशी विनंती असेल.
आपल्याकडे वेळ कमी असल्यानं आपण छोटीशी मुलाखत घेतोय आणि